लय जड आहे हो, लय जड आहे हो, लय जड आहे. लय जड आहे हो, लय जड आहे हो, लय जड आहे. आता जर तुम्ही प्रीव्ह्यूमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण हेडमध्ये सांगितलेली आहे. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असे ट्युटोरियल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील. हा जो व्हिडिओ आहे तो आपण कॅपकटमधून क्रिएट केलेला आहे. जर कोणाकडे कॅपकट नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. तर सिम्पली ते कॅपकट ओपन करायचं आहे. इथे कॅपकट ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा जो पण फोटो असेल इथून सिलेक्ट करून घ्यायचा. म्हणजे हा जो व्हिडिओ आहे क्रिएट करणार तो फोटो इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर इथून आपण एक जो फोटो आहे इथून अशा सिलेक्ट करूया. इथून फोटो सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली ॲडवरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला एक रेशोचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. 9.16चा रेशो त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. हा जो फोटो आहे तो 2 बटन अशा सेट करायचा परफेक्टमध्ये एकदा. इथून हा फोटो सेट झाल्यानंतर परफेक्ट आहे. इथून आता बॅक करायचं आहे आणि सिम्पली अशा फाईल इंजुटायचे आल्यानंतर इथे तुम्हाला एक ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि मी तुम्हाला एक मटरमध्ये बीट व्हिडिओ दिल तो तुम्हाला ते सिम्पली सिलेक्ट करायचा आहे आणि इथून ॲड करायचा आहे. हा बीट व्हिडिओ ते ॲड केल्यानंतर त्याच बीट व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला एक ऑप्शन मिळून जाईल एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचा. त्यावरती सिम्पली इथून क्लिक करून द्यायचं आहे. अशा वेळी क्लिक केल्यानंतर इथून जे आपलं सॉन्ग आहे इथून वेगळं होऊन जाईल. इथून सॉन्ग वेगळं झाल्यानंतर हा जो फोटो आपण ॲड केला त्यावरती क्लिक करायचं आहे. जेवढे हे सॉन्ग आहे तेवढेच ह्या ज्या फोटोची लेंथ आहे ती अशा वेळी वाढवायची. इथपर्यंत येत आहे तर सिम्पली अशा वेळी इथून वाढवल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे इथून बॅक करायचे. ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला थोडं समजून घ्यायचं ह्या व्हिडिओच्या ज्या बीट आहेत त्या कशा आहेत त्या. तर आपल्याला आता काय करायचं हा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण बीट दिलं 1 2 3 अशा तुम्हाला बीट ह्या व्हिडिओमध्ये मिळून जातील. तर आपल्याला काय करायचं ह्या बीटनुसार हा जो फोटो आहे इथून कट करून घ्यायचा आहे जसं इथे मी सांगत आहे तशा प्रकारे. तर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. इथून क्लिक केल्यानंतर स्क्रोल करायचं अशा वेळी आणि कुठे बीट आपली चेंज होते ते फक्त इथे तुम्हाला बघायचं आहे. अशा वेळी इथून आपली जी बीट आहे अशा वेळी इथून चेंज होते. तुम्ही इथे बघू शकाल की अशा वेळी चेंज होते. तर इथून चेंज झाल्यानंतर सिम्पली हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे आणि पहिला ऑप्शन आहे ते स्पीडचा आहे त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या पुन्हा आहे ना तेच फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्या पुढची जी बीट आहे ती कुठे चेंज होते ते बघायचं आहे आपल्याला. ते तुम्ही स्क्रोल केल्यानंतर ते जे बीट आहे आपल्याशिवाय चेंज होते. तर सिम्पली हा जो फोटो आहे त्यावरतीच क्लिक करायचं आहे. पुन्हा इथून हा जो फोटो आहे स्प्लिट करायचा आहे. पुन्हा आपल्या ह्याच्या पुढची बीट कुठे चेंज होते बघायचं आहे. तिथे आपली बीट अशावेळी चेंज होते तर त्याच फोटोवरती क्लिक करून इथून हा जो पहिला ऑप्शन स्प्लिटचा आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. अशाच प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे हा जो बीट व्हिडिओ आहे तो बघत हा जो फोटो आहे इथून कट करत न्यायचा शेवटच्या बीट मार्पर्यंत. इथून हा फोटो कट केल्यानंतर इथून हा जो बीट व्हिडिओ आहे इथून डिलीट करायचं. त्या बीट व्हिडिओवरती क्लिक करायचं आणि इथे तुम्हाला डिलीटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली अशा पहिले इंजुटायचे आल्यानंतर इथे तुम्हाला ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. मी तुम्हाला एक इमोजी PNG मटेरियलमध्ये ते तुम्हाला सिम्पली ते ॲड करायचं आहे. हे इमोजी PNG ते ॲड केल्यानंतर ह्याची जी लेंथ आहे जेवढा आपला हा फोटो आहे तेवढीच न्यायची अशा प्रकारे. नेल्यानंतर सिम्पली आपल्याला इथून आता बॅक करायचं आहे. तर मी काय करतो जे आपले इथून फोटो राहिले स्प्लिट करायचे बीटनुसार इथे मी स्प्लिट करून घेतो फोटो आहेत ते. इथे तुम्ही बघू शकाल की आपण फोटो आहेत ते सर्व इथून बीटनुसार इथून स्प्लिट करून घेतले आहेत. तर इथून हे फोटो घेतल्यानंतर स्प्लिट करून आता तुम्हाला काय करायचं सिम्पली हा जो पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला एक 3 नंबर ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला काय करायचं जसं इथे मी इफेक्ट सांगत आहे तुम्ही पण तुमच्या फोटोला इथून इफेक्ट आहेत ते सिलेक्ट करत चालायचं आहे जेणेकरून कोणत्या फोटोला कोणता इफेक्ट लावायचा आहे ते तुम्हाला ते समजून जाईल. मी एक इफेक्ट सांगितलं की लगेच पहिला फोटो आहे त्याला एक इफेक्ट ॲड करून घ्यायचा. दुसरा सांगितलं दुसऱ्या फोटोला इथून ॲड करत चालायचं आहे म्हणजे तुमच्या फोटो सर्वांना इफेक्ट आहे तिथून परफेक्ट बसून जातील. तर हा जो पहिला फोटो आहे त्या फोटोला आपल्या सिम्पली ना रॉक व्हर्टिकल नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. इथून ह्या फोटोला इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर आपल्या स्क्रोल करायचे त्याच्या पुढच्या फोटोला ही जी वरची जागा इफेक्टच्या वरची ते इथून क्लिक तर इथून आपल्याला आहे ना सिम्पली स्क्रोल केल्यानंतर त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं आहे. पुन्हा त्या फोटोला आपल्या रॉक व्हर्टिकल नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला रॉक व्हर्टिकल नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा. हे पहिले 3 इफेक्ट दिल्यानंतर त्याच्या पुढचा फोटो आहे तेच आहे. इथे आल्यानंतर इथे तुम्हाला कॉम्बोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल प्लांडमा 1 नावाचा. तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं आहे. इथे आल्यानंतर ह्या फोटोला आपल्या प्लांडमा 2 नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्या पुढचा फोटो आहे
तिथून त्या फोटोला सिम्पली आपल्या डिस्टोर राईट नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा, पुन्हा स्क्रोल करायचे, त्याच्या पुढचा फोटो बस यायचे. ह्या फोटोला आपल्या पुन्हा प्लॅनमा 1 नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटोला आपल्या प्लॅनमा 2 नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून द्यायचा. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो बस यायचा. ह्या फोटोला आपल्या आता डिस्टोर राईट नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा, स्क्रोल करून पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे तिथे यायचे. त्या फोटोला आपल्या डिस्टोर लेफ्ट नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे, स्क्रोल करून पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे तिथे यायचे. ह्या फोटोला आपल्या प्लॅनमा 1 नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटोला पुन्हा आपल्या प्लॅनमा 2 नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून द्यायचा आहे. त्याच्यानंतर पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे तिथे यायचे. ह्या फोटोला आपल्या बाउन्स 1 नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे तिथे येऊन ह्या फोटोला आपल्या स्ट्रेच अँड डिस्टोर नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून द्यायचं. ह्या फोटोला इथून इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटो बस यायचे. इथे आल्यानंतर आता इथे आपल्या इनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ह्या फोटोला आपल्या रॉक व्हर्टिकल नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा ह्याच्या पुढचा जो फोटो आहे त्याचे स्क्रोल करायचे. ह्या फोटोला आपल्याला नाही ना सिविंग राईट नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढचा जो फोटो आहे तिथे यायचे. ह्या फोटोला आपल्या सिविंग बॉटम नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढचा फोटो आहे तिथे यायचे. ह्या फोटोला आपल्या रॉक व्हर्टिकल नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे तिथे यायचे. त्या फोटोला आपल्या रॉक हॉरिझॉन्टली हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढचा फोटो आहे तिथे यायचे. आता तुम्हाला इथे कॉम्बोचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ह्यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल स्ट्रेच अँड डिस्टोर नावाचा, तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढचा फोटो आहे तिथे यायचे. आता इथे आपल्या इनचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. इनमध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल सेक 3चा, हा जो इफेक्ट आहे शिवाय सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटो बस यायचं आहे. इथे तुम्हाला इनमध्येच थांबून इथे तुम्हाला रॉक व्हर्टिकल नावाचा जो इफेक्ट आहे इथे सिलेक्ट करायचा. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढचा फोटो बस यायचा आहे आणि ह्या फोटोला आपल्या सिविंग राईट नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. हे सर्व फोटोला इथून जे आता इफेक्ट सांगितले आहेत ते सर्व इथून सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली इथे तुम्हाला बरोबरचं चिन्ह आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. इथून बरोबर चिन्हावरती क्लिक केल्यानंतर जे पण आपल्याला इफेक्ट सांगितले ते सर्व तुमच्या फोटोला इथून ॲड होऊन जातील. इथून हे इफेक्ट ॲड झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली अशा पहिले इनजुटायचे. आल्यानंतर तुम्हाला ते एक इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये द्यायचं आहे आणि इथे यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल डायमंड झूम नावाचा, हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा अशा प्रकारे. त्याच्यानंतर सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ आहे आपल्या सिम्पली 5 सेकंद तिथला जो आपण फोटो स्पीड केला तिथपर्यंत आणायचे. सॉरी 5 नाही, आपल्याला हा जो 7चे जो मध्ये टिंब आहे तिथला जो हा फोटो आपण स्प्लिट केला तिथपर्यंत आणायचे अशा प्रकारे वाढवून. इथपर्यंत आणल्यानंतर सिम्पली आपल्याला आता काय करायचं आहे, ॲडजस्टवरती क्लिक करायचे आणि साईज संपूर्ण यायची आणि इथून सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. इथून आता हा इफेक्ट ॲड केल्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, हा जो आपला तिसरा जो फोटो जे तो आपण स्प्लिट केला ते त्याच्याशिवाय आल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथे बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे यायचं ग्लोइंग स्लाइसमध्ये अशा प्रकारे आणि यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल मेकॅनिकल नावाचा, हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथून आपले हा जो तिसरा फोटो आहे तिथून जी हे इफेक्टची लेंथ आहे जो आपला 4 सेकंद आहे तिथला जो हा फोटो आहे तिथपर्यंत ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करायचे आणि इथून स्पीड आहे ते आपल्या फक्त 60 ठेवायचे. त्याच्यानंतर सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. आता आपल्याला काय करायचं, हा जो 7 सेकंद आहे तिथला फोटो आहे जेथून आपण स्पीड केला ते त्याच्या अशा प्रकारे आल्यानंतर तुम्हाला आहे ना बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला याचे ग्लोइंग स्लाइसमध्ये यामध्ये तुम्हाला अँगल विन्स नावाचा एक इफेक्ट मिळून चालेल, तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. इथून हा इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. जेवढा आपला हा 7 सेकंद आहे तिथला फोटो आहे तेवढीच ह्या ज्या इफेक्टची लेंथ आहे ती ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला आता काय करायचं आहे, जो आपला 9 सेकंदाचे तिथले जे 2 फोटो आहेत तिथे इथे तुम्ही बघू शकाल की 9 सेकंदाचे तिथले जे हे 2 फोटो आहे तिथे याचे जे तो आपण 9 सेकंदाचे तिथला जो हा फोटो स्प्लिट केला तिथे आल्यानंतर सिम्पली व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्पीडच्या ऑप्शनमध्ये इथून तुम्हाला 3 नंबरला एक इफेक्ट मिळून जाईल मिरर 3 लेअरचा, हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. जे ह्याची जी लेंथ आहे आपल्याला 9 सेकंदाचे तिथले जे 2 फोटो आहेत त्यांना न्यायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करायचे. व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करायचं आहे आणि फिल्टर इथून तुम्हाला 0 करायचं आहे. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. पुन्हा आपल्या ह्याच फोटोला एक इफेक्ट ॲड करायचा आहे. आता तुम्हाला सिम्पली बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला ग्लोइंग स्लाइसमध्ये आणि इथून तुम्हाला रेल लिव्हिंग फ्लेम्स हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याची जी लेंथ आहे जेवढा आपला हा जो आपण इफेक्ट ॲड केला आता मिरर 3 लेअरचा तेवढीच ह्या ज्या इफेक्टची लेंथ आहे ती ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या 11 आणि 12 सेकंदाचे तिथले जे 2 फोटो आहेत त्यांना हा जो इफेक्ट आहे तो द्यायचा आहे.
तर सिम्पली 11 सेकंद तिथला जो आपण हा फोटो स्प्लिट केला त्याच्या अशा प्रकारे आल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट वरती क्लिक करायचे आणि सिम्पली तुम्हाला इथे स्कॅनच्या ऑप्शनमध्ये आणि इथून तुम्हाला 3 नंबरला न्यू अँड फ्लो एक इफेक्ट मिळून जाईल. तो जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. 11 आणि 12 सेकंद आहे तिथले जे 2 फोटो आहेत त्यांना ह्याच्या इफेक्टची लेंथ आहे ती ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली 11 सेकंद आहे तिथला फोटो आहे पुन्हा तेच थांबायचे. अजून एक इथे आपले इफेक्ट ॲड करायचा आहे. इथे थांबल्यानंतर बॉडी इफेक्ट वरती क्लिक करायचे आणि ग्लोइंग स्लाइसमध्ये येऊन इथून तुम्हाला आहे ना फायर फ्लाय एक इफेक्ट मिळून जाईल. तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि ह्याची जी लेंथ आहे 11 आणि 12 सेकंद आहे तिथले जे 2 फोटो आहेत त्यांना ठेवायचे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या आता काय करायचे 13 सेकंदाची तिथे अशा प्रकारे आल्यानंतर तुम्हाला ना आता तुम्हाला इथे व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे स्पार्कच्या ऑप्शनमध्ये आणि इथून तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल 8 नंबरला कोशल स्पार्कचा. हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. शेवटचे जे 2 फोटो आहेत त्यांना ह्या जे इफेक्टची लेंथ आहे ती ठेवायची. इथून हा इफेक्ट ॲड केल्यानंतर हा जो आपला व्हिडिओ आहे इथून क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जे बांधाचा आयकॉन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ आहे अशा प्रकारे इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.